हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. चला तर मागच्या व्लॉगला स्टार्ट करूयात. इकडे मी वाटाणा सोलून ठेवलेला आहे. जवळपास पावशेर वाटाणा होता आणि लसूण 2 गड्डे असे सोलून ठेवलेले आहेत. सांगते मी काय करणार आहे सोबतच. आणि इकडे थोडीफार माझी तयारी चालू होती. ॲक्च्युली आत्ता तर वाजलेले आहेत 6-7 पर्यंत आवरून जाईल. स्वयंपाक लवकर का गाठले ते पण सांगते. आज आहे शनिवार, मिस्टरांचा उपवास. इकडे पीठ काढायला घेतलं आणि पीठ संपलेलं लक्षातच आलं नाही ते पण सांगते. कारण दुपारी 2 वेळेला पोर्चमध्ये कुत्रं येऊन घाण सगळं राडेराड करून गेलं होतं. मी सगळा पोर्च 2 वेळेला खळाखळा धुवून काढला आणि सोबतच सकाळी तर फरशी वगैरे पुसते तेव्हा क्लीन करतेच. पण असं 2 वेळा झाल्यामुळे इकडे लक्षच काही लागलं नाही. म्हणजे लक्षातच माझ्या राहिल्या नाहीत ह्या गोष्टी काही घरातल्या. त्यामुळे तर चला मी कणिकसुद्धा मळून घेते इकडे सोबत आणि सांगते काय करणार. तर मटार पुलाव करणार आहे. जे काय माझ्या अवेलेबल साहित्य आहे ते पण सांगते. आणि त्या साहित्यात आपण खूप छान असा मटार पुलाव करणार आहोत. तर त्याची रेसिपी तुमच्यावर मी शेअर करत आहे आजच्या व्लॉगमध्ये. सकाळपासून काय केलंच नाही, म्हटलं आत्तापासून तरी स्टार्ट करूया. मी इकडे लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेईन. पहिला लसूण मिरची व्यवस्थित चेचून घेणार आहे. मला हिरवी मिरची घालून पुलाव करायचा आहे. याची टेस्ट काय वेगळीच येते. तर त्याची वाटाणे भरपूर मिस्टरांनी आणलेले आहेत. अजून सोलायचे पण राहिलेले आहेत. मी फ्रीजला तसेच ठेवलेले आहेत. आणि इकडे थोडी कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतली, धुवून घेतली पहिल्यांदा आणि मगच चिरली. आणि चिरल्याशिवाय व्यवस्थित ते चेचलं जाणार नाही म्हणून. आणि हा खलबत्त्याची आठवणसुद्धा सांगते. मम्मीने दिला होता हा खलबत्ता. ॲक्च्युली किंमत पण सांगते. फक्त 50 रुपयाला घेतला होता. आत्ता कितीला आहे मार्केटमध्ये मला माहीत नाही. पण माझ्या लग्नाच्या वेळेस दिलं होतं. लग्नाच्या अगोदर 2-3 वर्ष घेऊन ठेवलं होतं. असंच तिघी बहिणी असल्यामुळं तिघी बहिणींना प्रत्येकीला एक देता येईल, लग्नात रुकवतात म्हणून तिने घेऊन ठेवला होता. आणि आठवण पण आहे. आणि हा एकच खलबत्ता आहे. दुसरं मी काय घेतलेलंच नाही आहे. माझ्याकडे दुसरा खलबत्ता पण नाही आहे. आणि इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. दावत तांदूळ आहे. दावत तांदूळचा खूप छान भात होतो. आणि मला समजलं की आता हाच भात मला पुलावसाठी किंवा मसाले भातासाठी घ्यावा लागणार आहे. 3 प्रकारचे आणलेले मी मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवले. त्यातला दावत हा 1 नंबर पुलाव होतो. त्यासाठी मी हाच घेतला आहे. तेल छानपैकी घातलं, जिरे वगैरे घातलेले आहेत. आणि आलं लसूण मिरचीची जी काय पेस्ट केल्या कोथिंबीरची ती त्यात चरचरीत अशी भाजून घेणार आहे. सोबत मटार आणि आपलं म्हणजे वाटाणा आणि तांदूळ आहे तो धुवून घेतला आहे स्वच्छ मी 2-3 वेळाला आणि मगच वापरते. तर छान अशी ती पेस्ट परतून झाल्या त्याच्यामध्ये तांदूळ मी लगेचच टाकणार आहे. कारण जेणेकरून सगळंच एकत्रित व्यवस्थित भाजलं जावं यासाठी. आणि सिक्रेट मसाला पण त्यामध्ये आज टाकणार आहे पुलावमध्ये. तर नेहमीच मी वेगवेगळ्या पद्धतीचे पुलाव शेअर केलेले आहेत. बऱ्याचशा व्लॉगमध्ये लॉंग व्हिडिओमध्येच आहेत. आणि वेगवेगळे पद्धत एकही रिपीट न झालेली पद्धत आहे पुलावच्या. सगळ्या रेसिपी एकदा जाऊन नक्की चेक करू शकता. आणि ही पण वेगळीच आहे. तर मी यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घातला आहे. आता दाखवते पण तुम्हाला काय कसं घातलेलं आहे ते. आणि कोथिंबीर काय नंतरच मी वरतून चिरून वगैरे घालेन. तर मिस्टर सकाळपासून बाहेर जायचं म्हणून आवरून बसले होते खरे. आणि काय झालं समजलं नाही. पॅन्ट शर्ट घालून बसले आणि 3 वाजता झोपूनच टाकले. नंतर उठले, चहा वगैरे सगळं झालं. आणि त्यानंतर त्यांनी बाहेरची झाडं लावायला लागलेली आहेत. 1 तास 2 तास तरी जातील त्यामध्ये. आणि पीठ संपलेलं तर सांगायची मला भीतीच वाटायला लागली. पण एकदम सांगितलं की ओरडतान त्याच्यासाठी अगोदर सांगायला लागते. नाही तर चांगलाच ओरडा खावा लागतो. तरी काही नाही. आज सांगते शनिवारचं शक्यतो पीठ आणावं असं म्हणतात. जेणेकरून
धनधान्य वृद्धी होते. काय माहीत नाही याच्या पाठीमागे असं म्हणतात, एवढं खरं. आणि पीठ आजच आणावं आणि आज संपलं तरी चांगलंच आहे असं आहे. त्यामुळे काही टेन्शन घेण्याचं मला काही काम नाही आहे. त्यामुळं व्यवस्थित होऊन जाईल. त्यांना सांगितलं, काही चिडले नाहीत वगैरे. त्यांना पण माहीत आहे बघा, हा मॅगी मसाला सिक्रेट मी ह्यामध्ये घालत आहे. आणि त्याच्यासोबतच देवाला पण जाणार आहे शनिवारचं, सांगते मी तुम्हाला. हनुमान मंदिरला जातात. एकही शनिवार चुकवत नाही. उपवास पण पूर्ण दिवसभर होता त्यांचा. आणि मीही झाला, म्हणजे माझा पण झाला उपवास. मी पण शाबूवरच आहे सकाळपासून. पण भूक सांगू एवढी लागल्या. सकाळपासून 2 वेळेला 3 वेळेला तो पोर्च क्लीन करून आणि सकाळची कामं करून एवढी भूक लागल्या. तर बघू शकताय, भात छान असं तेलावरतीच मी परतायला लागले. उकळायला पण मी इकडे साईड बाय साईड पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मिरे थोडे आणि तमालपत्री पण घातलेली आहे, जेणेकरून थोडासा आपला मसाल्याचा फ्लेवर त्याला यावा यासाठी. आणि उकळलेलं पाणी पण सोबत मी घातलं त्यामध्ये. आणि थोडा वेळ काय करणार, असंच उघडं ठेवणार, नाही तर उत्तू जाताना भात पण व्यवस्थित शिजला जात नाही. साईड बाय साईड इकडे मी पातेल्यात तेल गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये जिरे आणि कांदा घातलेला आहे. सोबतच ते वांग्याची भाजी आज मी करणार आहे, चपाती, मसाले भात आणि खोबऱ्याची मी आमटी केलेला आहे. डाळीचे खाऊन पण कंटाळा आला आहे. आणि ह्या सोबत बघूया म्हटलं कॉम्बिनेशन कसं लागते. याच्यासाठी जसं वेगवेगळे रोज स्वयंपाकाचं व्हेरिएशन केलं तर छान होते म्हणून. आणि थोडं बदल हा स्वयंपाकात पाहिजेच. सतत आता आमच्यात तर बघताय वांग आणि वाटाणाच व्हायला लागला अलीकडे, दुसरं काय वेगळं होईना. आणि काय ॲक्च्युली बाहेरूनच आणलं होतं जेवण, मटण आणलं होतं जवळच्याच हॉटेलमधून. त्यामुळे सगळ्यांनी दणका दिला त्याच्यावरती. मग असं होतं, कुठली भाजी करायची ऐन वेळेला मला पण प्रश्न निर्माण होऊन जातो. तर चला, मी इकडे वांग्याची भाजी घालते. इकडे मिस्टरांचं पण पाणी पण मारायला लागले. थोडे झाडं नवीन जी काय आणली होती, येतात रोज 2-2, 3-3. ती काही हे दाखवलं नाही व्लॉगमध्ये. बघूया आता कुंड्यामध्ये उगवून आल्यानंतरच मी दाखवेन. मला तर ॲक्च्युली नावं कुठलीच माहीत नाही, एवढ्याच कुंड्या झालेल्या. एकदा कलेक्शन दाखवलं तर पूर्ण व्लॉग मोठा होणार त्याचा. आता बघूया कसा होईल, तेव्हा बघते मी. जर तुम्हाला ती सगळीच झाडं जर बघायची असतील तर नक्की कमेंट करून सांगा. ज्यांना गार्डनिंगची आवड आहे त्यांच्यासाठी तो उपयुक्त ठरेल असं मे बी मला वाटतं. तर इकडे मुलगा बघायला लागलाय, वरण केरळस काय म्हणतोय. वरण नाही म्हटलं, कारण मी फक्त पिवळा म्हणजे कलर नाही घातलेला, हे घातलं आपला हळद घातल्या. त्यामुळे येल्लो भात दिसायला, त्याच्यावरती पाणी तरंगाले एवढं खरं त्याला लक्षात येईना. तर लवकर कर, मला भूक लागली, मला पण खायचं आहे असं चाललंय त्याचं. म्हणून मी फास्टमध्ये करत होते. आणि हे झाल्या लगेचच मी चपात्या करून घेईन. आणि 10वीला जो काय मुलगा आहे तो अभ्यासिकेला गेलाय, त्याने पण दुपारी 2 तास झोप काढली छान. कधी तर पाहिजेच असं. तर असा छान असा पुलाव झालेला आहे. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.